आज या सुंदर अशा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व लक्ष करिअर अकॅडमीचे शिक्षक, त्याचबरोबर संस्थापक विशाल माळी सर, रुपालीताई माळी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तर बऱ्याच खूप सुंदर अशा पद्धतीनं सकाळपासून मी पाहतोय की अशा एवढ्या लांब अशा ह्या माळामध्ये इतक्याच सुंदर पद्धतीनं सगळं शाळेचं नियोजन आणि सगळं संचलन बघितलं, मुलांच्यातले कलागुण बघितले, सर्व शिक्षक स्टाफ किती झोकून देऊन काम करतो हे बघितलं. हे बघून खूप मला आनंद झाला. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी का साजरा आपण करतोय आणि आदरणीय मोदीजींनी आपल्याला हे का करायला सांगितला 75वा आणि अमृत महोत्सवी वर्धापन दिन, याचं थोडंसं आपण चिंतन करणं गरजेचं आहे. की बऱ्याच मुलांनी सुद्धा मगासपासून भाषणात सांगितलं की अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी बलिदान दिलं, प्राणांची आहुती दिली, अनेक गोष्टींचा त्यांनी त्याग केला, त्यावेळी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. पण मुळात हा देश पारतंत्र्यात कसा गेला आणि इथून पुढं आपल्याला नक्की काय केलं पाहिजे, प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक स्टेपला आपण कुठल्या पद्धतीनं जगलं पाहिजे, जीवन जगण्याची कला कशी आत्मसात केली पाहिजे, हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. की केवळ सर्वांच्याच डोक्यात एक विषय असतोय की चांगलं शिक्षण घेणं, गुणवत्ता म्हणजे नक्की काय? केवळ म्हणजे गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणायचे की तुम्हाला शाळेत शिकवलेलं विसरल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या डोक्यात जे राहते ते म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि कसं आहे, मार्कांच्या नादामध्ये संकल्पना समजणं मागं पडलंय. म्हणजे आम्ही सांगतो तेवढंच पाठ करायचं, तसंच पेपरात लिहायचं आणि तरच तुम्हाला मार्क मिळतील, ही खरं तर इंग्रजांनी आणलेली शिक्षण पद्धती आहे. आणि इंग्रजांचं मतच असं होतं की इथं ऑर्डर फॉलो करणारे लोक तयार व्हायला पाहिजेत, गुलाम तयार व्हायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं त्यांनी ती शिक्षण पद्धती आणली. त्यानुसार 100 वर्ष झालं त्याच पद्धतीनं आपण जगतोय. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सुद्धा म्हणायचे की चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं. हे जोपर्यंत पालकांच्या, मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या डोक्यातनं जाणार नाही, तोपर्यंत इथं नोकरच जन्माला येतील, मालक नाही. मग त्या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करत असताना थोडंसं एक्स्ट्रा शिक्षकांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही सातत्यानं, म्हणजे आपण एकदा शिक्षक झालो म्हणजे आपण कंटिन्यू आयुष्यभर लर्नर राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत आणि ती एक्स्ट्रा मुलांना देत राहिलं पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी बघायचो की गवळी ज्यावेळी दूध द्यायचा सकाळी, की त्यावेळी थोडंसं वरनं एक धार टाकायचं, 1 लिटरचं माप वरनं एक धार. तर ते 1 लिटरपेक्षा वरनं काय देतोय ह्याच्याकडे त्या स्त्रीचं लक्ष असायचं. तसं तुम्ही अवांतर म्हणजे हे जे अकॅडमिक अभ्यास आहे, ह्या अभ्यासाव्यतिरिक्त आपण त्या मुलांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एक्स्ट्रा काय देऊ शकतो, त्यासाठी आपण एक्स्ट्रा काय नॉलेज घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं खरं ज्ञान म्हणजे शिक्षण हे एक पॉवरफुल हे आहे, शिक्षणाची जीवनात गरज आहेच. पण कशा पद्धतीचं हे शिक्षण पाहिजे, तर जे शाळेत शिकवलं जाते ते समाजात घडताना दिसलं पाहिजे आणि समाजात जे घडते ते शाळेत शिकवलं गेलं पाहिजे. तर हे खऱ्या अर्थानं शिक्षण होणार आहे. पण थोडंसं कॉन्ट्राव्हर्सी शिक्षण म्हणजे समोर येताना दिसतंय. आता फार पूर्वीपासून आपण ऐकतो, पहिलीच्या वर्गात सुद्धा आपण सगळ्यांनीच कविता ऐकलेली आहे की मी ज्यावेळी आमच्या आजी आजोबांना विचारायचो किंवा जुने वयस्कर लोकांना आम्ही विचारायचो, बघा तुम्ही लहानपणी आपण सर्वांनीच एक कविता म्हटलेली आहे की ए रे रे पावसा, पाठ आहे की नाही कविता, ए रे रे पावसा पैसा झाला पाऊस आला
मग मी ज्यावेळी आमच्या वयस्कर आजी आजोबांना विचारायचो त्यावेळी ते म्हणायचे की लहान मुलांचं देवबाप्पा ऐकतो म्हणून तुम्ही ही म्हटलं पाहिजे. आणि हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. 75% लोक इथं शेती करतात आणि हा देश सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होण्यासाठी हे तुम्ही अशा पद्धतीचं हे अगदी लहानपणीच तुम्ही हे संस्कार शाळेत दिले जाते. पण आज मुलगा पहिल्यांदा इंग्रजी शाळेत गेला की पहिली कविता शिकवली जात्या, रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे, म्हणजे पावसा पावसा निघून जा. आणि दुसरं महत्वाचं कसं, मी पुण्या मुंबईला ह्या व्यवसायाच्या निमित्तानं ज्यावेळी फिरतो त्यावेळी एक तर शाळेत शिकवलं जाते सर्व धर्म समभाव. आणि पुण्यातली आई आपल्या मुलाला डबा बांधून देते आणि सांगत्या हे उकळलेलं पाणी हे तुझं पाणी तूच प्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. म्हणजे काय आहे की हे जी कॉन्ट्रावर्सी एज्युकेशन आहे, म्हणजे शाळेत जे शिकवलं जाते ते घडताना दिसत नाही. आणि हे कुठंतरी हे झालं पाहिजे आणि अवांतर नॉलेज घेऊन तेही आपण मुलांना देत राहिलं पाहिजे. त्याचबरोबरीनं तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना ह्या ह्या विद्यार्थी दशेमध्ये तुमचं जे मुख्य कर्तव्य आहे, तुमचं जे काय ध्येय आहे, तुमचं जे काय काम आहे त्याच्यावर तुमचा कायम फोकस असला पाहिजे. अभ्यास अभ्यास म्हणजे काय, खेळ जितके आपण आवडीनं खेळतो तितक्याच आवडीनं आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. खेळ आपण स्वतःहून स्वीकारलेला असतो. त्या प्रवासाचा तुम्हाला आनंद घेता यायला पाहिजे. 10वीत पहिला नंबर काढायचा, एखाद्या खेळात पहिला नंबर काढायचा आहे, पहिला नंबर काढल्यानंतर आनंद आहेच, पण तिथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं गोडीनं प्रेमानं आनंदानं मन लावून केल्यानं ते कामही अतिशय सुंदर होते आणि त्या कामाचा तुम्हाला आनंद मिळतोय. तसं बघा, अभ्यास हे काय फार अवघड गोष्ट नाही आहे. अभ्यास म्हणजे काय, वाचणं, वाचलेलं लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवलेलं कागदावर उतरवणं म्हणजेच अभ्यास आहे. पण तेच तुम्ही जर संकल्पना समजून घेऊन तुम्ही जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात होऊ शकतोय. केवळ मार्कांसाठी अभ्यास नको, तर विद्यार्थी हा केवळ गुणार्थी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. लक्षात घ्या, ज्ञान आणि गुण हे जर आपण कंपॅरिझन केलं तर तुम्ही गुण हे कशाला दिलेले असतात, तुम्ही घेतलेले ज्ञानाला दिलेले असतात. मग तुम्ही काय वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही ज्ञान वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैवानं गुण वाढवण्यासाठीच सगळं चाललेलं आहे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता 3 इडियट पिक्चर सगळ्यांनी बघितलं असेल की व्याख्या अशीच पाठ करा, असंच लिहा, आणि ह्या व्याख्येच्या नादात अनेकांचं जीवन म्हणजे किती व्याख्या विख्खी उक्कू होऊन गेले. आणि खऱ्या अर्थानं सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नाही. याचं कारण म्हणजे काय, प्रत्येकात काहीतरी बेस्ट आहे पण ते आपण ओळखत नाही. प्रत्येकाकडे बघा, जगात एवढी लाखो करोडो लोक आहेत की एकाचा आवाज दुसऱ्यासारखा नाही, एक व्यक्ती दुसऱ्यासारखा नाही, एकाचा आधार कार्डचा ठसा दुसऱ्यासारखा नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळेपण घेऊन जन्माला आलाय. ते तुमच्यातलं तुम्ही बेस्ट गुण ओळखा आणि त्याला तुम्ही स्कोप द्या. तुम्ही आयुष्यात निश्चितच टॉपला जाल. आणि क्षेत्र कुठलंही असो, करिअर करिअर म्हणून निवडताना सगळी क्षेत्र चांगली आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये स्कोप आहे, सगळ्यात कुठल्याही क्षेत्रात तुम्ही टॉपला जाऊ शकता. फक्त तुमच्यात ती क्षमता पाहिजे. शिक्षकांनी हा गुण डेव्हलप केला पाहिजे. उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. आज जसं आपण हे स्वातंत्र्य मिळवलं त्यासाठी 150 वर्ष गुलामगिरीत गेलेल्या देशाला स्वतंत्र केलं, त्याच पद्धतीनं तो एक गुलामगिरीचा काळ होता. आदिलशाह, मोगलशाह आणि अशा प्रकारच्या शाह्या ह्या आपल्या मराठी जनतेवर फार मोठ्या प्रमाणात जुलूम करत होत्या. आणि त्यावेळी जिजाऊंनी हा एक शिवाजी महाराजांना एक विचार दिला की माझ्या वडिलांनी आणि माझ्या नवऱ्यानं नोकरी चाकरी आणि मनसबदारीच केलेली आहे, तर तू बेटा तू एवढा मोठा हो, तू स्वराज्य स्थापन कर, तू स्वतःचं राज्य हे रयतेचं राज्य तू स्थापन करायला पाहिजेत. हा एक विचार महाराजांना त्यांनी लहानपणापासून दिला आणि त्याच पद्धतीचं शिक्षण त्यांनी त्याला महाराजांना दिलं. महाराजांचं शिक्षण हे 7व्या-8व्या वर्षापर्यंत पूर्ण झालं. म्हणजे केवळ हे अकॅडमिक शिक्षण न देता त्यांनी तलवारबाजी कशी करायची, दांडपट्टा कसं खेळायचा, घोड्यावरनं कशी रिकीब मारायची. महाराजांचे वडील जर बघितला, शहाजीराजे हे पुणे, सुपे, बारामती, इंदापूर 1000 गावांची त्यांच्याकडे जहागिरी होती, ते जहागीरदार होते. महाराजांच्या समोर सुद्धा करिअरचे 2-4 ऑप्शन होते. आत्ताचं जसं आमदार खासदार पद आहे, वडील जहागीरदार आहेत, 1000 गावांची जहागिरी आहे, म्हणून त्यांना सहज आयतं गादीवर बसता आलं असतं, चेंचंगळ करून जीवन जगता आलं असतं. पण जिजाऊंनी तो संस्कार दिला की
तू हे व्हायला पाहिजे. आणि त्यांच्यात महाराजांचे इतके गुण काय त्यांनी रुजवले ह्या शालेय शिक्षण व्यतिरिक्त. एक उदाहरण म्हणून दाखला द्यायचं झालं तर 12-13व्या वर्षी महाराजांनी संकल्प केला स्वराज्य स्थापनेचा, आणि अनेक सवंगड्यांना घेऊन महाराज ज्यावेळी जंगलात जायचे, कशासाठी, त्यावेळी बंदी होती काय, की आपलं सैन्य मावळे तयार करायला पाहिजेत, आणि मावळे तयार करण्यासाठी मावळ्यांना जे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्यांच्या सवंगड्यांना, तलवारबाजी, दांडपट्टा, वेगवेगळी शस्त्र चालवणं, ह्यासाठी ते जंगलात जायचे. कारण जर उघड्या मैदानात जर कराले आणि हे जर आदिलशाह निजामशहांना कळलं तर ती नक्कीच ती बंदीच होती ना, उठाव कुठल्याही प्रकारे करू द्यायचे नाहीत. तर महाराज काय सांगायचे की दोन त्यातल्याच मुलांना त्यांनी जंगलाच्या एंट्रीला उभं केलं आणि आतमध्ये त्यांना काय सांगितलं की आम्ही सगळेजण विटी दांडू खेळतोय. विटी दांडू खेळतोय म्हणून सांगून महाराज आत जायचे आणि सगळ्या सवंगड्यांना घेऊन हे शस्त्राचं सगळं प्रशिक्षण द्यायचे. पण आपला स्वराज्याचे जे हे आहेत म्हणजे गुप्तहेर, स्वराज्याचे गुप्तहेर, काय नाव त्यांचं माहिती आहे का तुम्हाला इतिहासात? स्वराज्याचे गुप्तहेर आपण कुणाला म्हणतोय इतिहास? तर स्वराज्याचे गुप्तहेर ते महाराजांना भेटायला आले. म्हणजे महाराजांनी पूर्ण त्यांच्या स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये गुप्तहेर म्हणून ज्यांची नेमणूक केलेली, ते स्वराज्यात मला काय काम मिळतंय का म्हणून ते महाराजांना भेटायला आले. त्यावेळी दरवाजात थांबलेल्या दोन मुलांनी मोराचा आवाज काढला, आणि मोराचा आवाज काढल्या काढल्या महाराजांनी सगळं ते बंद केलं आणि विटी दांडू खेळायला चालू केलं. ते येऊन भेटले महाराजांना आणि म्हणाले की मला आपल्या स्वराज्यात काय काम मिळेल का? तर महाराजांनी त्यांच्याशी 5 मिनिटं चर्चा केली आणि तुम्हाला 2 दिवसांनी सांगतो असं सांगितलं. तर सांगितल्यानंतर ते पाठमोरे होऊन जाताना एक 50-100 फुटावर गेले आणि त्यांनी मागं वळून महाराजांना सांगितलं, राज, तुम्ही 2 पोरांनी सांगा की ह्या हंगामात मोर वरडत नसते ती. म्हणजे काय की त्यांनी त्यांच्यातला महाराजांनी गुण लगेच ओळखला आणि स्वराज्याचे गुप्तहेर म्हणून नेमणूक केली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तुमच्यातला बेस्ट गुण शोधता आला पाहिजे आणि त्यानुसार त्याला तुम्ही स्कोप देता आला पाहिजे. हे खऱ्या तर शिक्षकांचं काम आहे की त्या मुलात काय बेस्ट आहे हे ओळखणं. आणि खऱ्या अर्थानं क्षमता प्रत्येकात आहे. यशस्वी होणाऱ्या आणि मागे राहणाऱ्या माणसांमध्ये फक्त एवढाच फरक असतो की आपल्या स्वतःतल्या क्षमतेला ओळखणं. ह्या ब्रह्मांडाची एक प्रचंड शक्ती, ऊर्जा आणि क्षमता आहे, ती तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहे. फक्त त्याला आपण कशा पद्धतीनं डेव्हलप करतो ह्याला खूप महत्व आहे. तर तुम्ही जीवनात हे जीवन जगत असताना म्हणजे कुठल्याही प्रकारे म्हणजे सगळ्या धर्मातल्या सगळ्या लोकांसाठी परमेश्वर देव हा एकच असून तो कुणावरच कृपा किंवा कोप करत नसतोय. तर आपणच आपल्या सत्कर्माने किंवा दुष्कर्माने स्वतःवर कृपा किंवा कोप करत असतोय. आणि म्हणून पूजा अर्चा करणं, हे करणं, हे काय वाईट नाही आपल्या ह्याच्यासाठीच. पण केवळ त्या कर्मकांडात अडकून अनेक विद्यार्थी परीक्षा आली की देवाला जातात, दक्षिणा ठेवतात, मग हे करतात. तुम्ही अभ्यास केला की तुम्हाला मार्क हे मिळणारच आहे. तुम्ही ज्ञान तुमचं वाढवलं की गुण हे द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही ज्ञानार्थी असलं पाहिजे. तुम्ही कायम हे जसं आपण मुलांना सांगतो की शिक्षक हे विद्यार्थ्यांचे देव आहेत, तसंच शिक्षकांचा सुद्धा विद्यार्थी हा देव आहे असं मी म्हणतोय. कारण जर समजा शिक्षण क्षेत्रातनं विद्यार्थी वजा केला तर शाळा जन्माला आल्या असत्या काय? मुख्याध्यापक जन्माला आले असते काय? संस्थापक जन्माला आले असते काय? शिक्षक जन्माला आले असते काय? आणि सगळ्यात शेवटी पगार आपल्याला झाला असता काय? म्हणून विद्यार्थी हा सुद्धा आपला देव आहे. जसं आम्ही म्हणतो रुग्णाचा डॉक्टर हा देव आहे, तसं रुग्ण हा सुद्धा डॉक्टरचा देवच आहे. म्हणून आपण त्यांच्या प्रती पण कायम कृतज्ञ असलंच पाहिजे, होय की नाही? आणि दुसरी गोष्ट महत्वाची, कसं चांगल्या कामाचं कौतुक तुम्ही सातत्यानं प्रत्येकानं केलं पाहिजे. तुमचा सहकारी शिक्षक जरी चांगल्या पद्धतीने एखादं काम केलं तर त्याचं मन भरून कौतुक केलं पाहिजे. आपल्याला आपलं कौतुक व्हावं असं वाटतं, पण आपण इतरांचं करत नाही. कौतुक ही अशी गोष्ट आहे ज्याला काही पैसा पडत नाही, कष्ट पडत नाही, खर्च येत नाही, कारण माणूस सगळ्यात जास्त कंजूसी त्याच्यात दाखवतोय, कारण त्याच्याकडे तो मनाचा मोठेपणा नसतोय. म्हणून आपल्याला जे हवं तेच इतरांना हवं, हे जे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी आपण हे करू. म्हणून चांगल्या केलेल्या कामाचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक आवर्जून उदाहरण देऊ इच्छितो. एक आपल्याच महाराष्ट्रामध्येच एक कंपनी आहे, अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स. तर अग्रवाल नावाचे एक व्यक्ती आहेत की जे फारच त्यांच्या घरातनं आई वडिलांनी शिक्षकांनी प्रामाणिकपणाचा इतका संस्कार त्या मुलावर केलेला, आणि तुम्ही जर प्रामाणिक असला आणि मन लावून काम करत असलं तर जीवनात किती टॉपला जाऊ शकता. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की अत्यंत प्रामाणिक असा मुलगा
आज रोजी त्यांच्या कंपनीमध्ये जवळजवळ 1 लाख कर्मचारी काम करतात. त्या कंपनीचं काम असं आहे, तुम्ही गुगलला सर्च करून बघितला की ती घरं शिफ्ट करायचं काम करते. म्हणजे आज इथं राहणारा एखादा व्यक्ती पुण्यात जाऊन राहणार असेल तर त्यांचं पूर्ण घर पॅकिंग सामान सगळं करून तिथं नेऊन सेट करून द्यायचं, हा त्या कंपनीचा व्यवसाय आहे. त्यामध्ये लाखो कर्मचारी काम करतात अतिशय व्यवस्थितरित्या. तर हे अग्रवाल नावाचे व्यक्ती जे आहेत हे आर्मीमध्ये होते. आर्मीमधनं रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि तो एवढ्या मोठ्या लेवलला नेला. तर त्यांची एक बालपणीची गोष्ट आहे. तुमच्यासारखेच ते शाळेत जात होते आणि साधारण त्यांचं वय 12 वर्ष होतं, पण दिसायला आणि तब्येतीने ते थोडंसं हे होते. आणि सरांनी शिक्षकांनी सांगितलं की आपल्याला बाजूच्याच गावामध्ये एक सर्कस आलेली आहे आणि तिथं आपल्याला सगळ्यांना सर्कस बघायला जायचं आणि प्रत्येकाने 2-2 रुपये फी भरायची. तर प्रत्येक मुलाने 2-2 रुपये फी भरली. सगळेजण सर्कस पाहायला गेले. पण त्यांच्या शिक्षकांनी त्या अग्रवालला काय सांगितलं की सर्कशीचा नियम असा होता की 10 वर्षाच्या आतलेलं तिकीट नव्हतं आणि 10 वर्षाच्या वरच्यांना मात्र तिकीट होतं. शिक्षक काय म्हणाले, अग्रवाल तू दिसायला बारका दिसतोस, तुला काही तिकीटची गरज नाही आणि तू जा असंच. म्हणून त्याला आत पाठवलं. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आत जाऊन बसले, पण तो अग्रवाल एकटाच बाहेर येऊन बसला. मग त्याच्या पाठोपाठ शिक्षकही आले, तू का बाहेर येऊन बसलाय? तर तो काय म्हणाला, सर म्हणाला तुम्ही जरी म्हणत असला तरी माझं वय 12 वर्ष आहे म्हणाला आणि मी सर्कशीचं 2 रुपये भरल्यात म्हणाला आणि तुम्ही जर मला तिकीट दिला तरच मी सर्कस बघणार म्हटला, नाही तर तुम्ही सर्कस बघून या, मी इथंच बाहेर बसतो म्हणाला. आणि तुम्हाला सांगतो शिक्षकांनी त्याला तिकीट दिलं तर ते सर्कस बघितलं आणि हा अग्रवाल मोठेपणी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिलिटरीमध्ये भरती झाला. आणि मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस त्यांना तिथं काय कामच लावण्यात आलं नाही आर्मीमध्ये आणि 15 दिवस काम लावण्यात आलं. आणि त्यावेळी पद्धत कशी होती की त्यांचा एक अधिकारी असायचा आणि तो सगळ्यांना पगार वाटायचा कॅशमध्ये. तर पूर्ण महिन्याचा पगार त्याच्या हातात मिळाला. तर अग्रवालनं काय केलं, 15 दिवसाचा पगार त्या अधिकाऱ्याला परत केला. आणि अधिकारी म्हणाला काय, तो म्हणाला नाही म्हटला, मी इथं आलोय म्हटला, या देशातच मी सगळं खाल्लोय म्हटला, मी इथं राहिलोय म्हटला आणि मी कामच केलं नाही म्हटला 15 दिवस. 15 दिवस काम केलंय त्यामुळे मला 15 दिवसाचा पगार पाहिजे म्हटला. तर त्या अधिकाऱ्यानं काय सांगितलं, हे सरकारी खातं आहे म्हटलं, इथं असंच चालतंय म्हटलं, येडाबेडा आहेस काय म्हटला, पैसे सगळेजण पाहिजे म्हणून हे करतात आणि तू नको म्हणालायस. तर त्याने म्हटलं तुम्ही त्या पैशाचं काय करायचं ते करा, पण मी जेवढं दिवस काम केलंय तेवढ्याच मी पगार घेणार आहे. आणि ही चर्चा मेन सिनियर अधिकाऱ्यापर्यंत गेली की नवीन एक मुलगा भरती झालाय आणि तो म्हणतोय की मी 15 दिवस काम केलंय आणि 15 दिवसाचा पगार घेणार आहे. तर त्या सिनियर अधिकाऱ्यांनी त्याला केबिनमध्ये बोलावलं, त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला प्रमोशन तात्काळ दिलं की ज्या पोस्टला जायला 15 वर्ष तिथं मिलिटरीमध्ये जॉब करावा लागतोय ती पोस्ट त्याला 1 महिन्यातच लगेच मिळाली. याचं कारण काय बघा, की प्रामाणिकपणा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या पूर्ण क्षमतानं काम केलं पाहिजे. म्हणजे आपण जितका पगार घेतोय तितकं आपण आउटपुट देतोय काय, तेवढा 100% आपण आपल्या कामाला लावतोय का, हे प्रत्येकानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा मला एक सांगणं आहे की आई वडिलांनी तुम्हाला एवढं कष्टानं हे करून तुम्हाला इथं पाठवलेलं आहे, तुम्ही इथं येऊन तुमचं कर्तव्य काय आहे ह्या वर्षात, हेच वय आहे, हेच वय आहे शिकण्याचं, हेच वय आहे पाय घसरण्याचं, हेच वय आहे चुकीच्या संगतीत जाण्याचं किंवा चांगल्या संगतीत जाण्याचं. संगतीचं सामर्थ्य एक प्रचंड आहे. संगत धरण्यात आपण अत्यंत सावध असलं पाहिजे, कारण आपल्याला ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगती लाभत्या त्याप्रमाणे त्याचं तसं विचार निर्माण होऊन इष्ट किंवा अनिष्ट विचार आपल्या ठिकाणी निर्माण होऊन आपलं जीवन घडतंय किंवा बिघडतंय. सत्याचा साक्षात्कार करून देण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. म्हणून संगत धरण्यात माणसानं अत्यंत सावध असायला पाहिजे. आणि आपणही म्हणून की कायम ज्याला चांगल्या सवयी आहेत, जो चांगल्या व्यवस्थितरित्या अभ्यास करतो, जो खेळात चांगला आहे, अशांच्याच संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि एखादा वाईट संगतीत जात असेल तर त्याला सुद्धा आपण समजावून सांगितलं पाहिजे. आणि शरीराचं महत्व एक फार आहे, लक्षात घ्या. तरी ह्या शाळेचं मला हे विशेष कौतुक आहे की अनेक मेडल्स आणि हे बघितले की स्पोर्ट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ह्या शाळेचं काम आहे. कारण तुम्ही खऱ्या अर्थानं ईश्वर, देव, परमेश्वर असं आपण ज्याला म्हणतो की साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडून तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जडून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो.
परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी, चांगलं विचार आणि सुसंस्कार ह्यांचा जर नैवेद्य तुम्ही अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचं नंदनवन होते. हे लक्षात घेऊन तुम्ही जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. शरीराचा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा आहे. आपल्याला कधी आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ नसतोय. आपल्याला त्याची किंमत कधी कळते? आता एखादा दात दुखाला, रात्रभर झोप नाही लागली तर तो दात आहे त्याची आपल्याला किंमत कळते. आपण कधी त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवत नाही. लक्षात घ्या, शरीराचा एखादा पार्ट बाद झाल्यानंतरच आपण त्याचं हे करतो. आणि आपण काय एवढं म्हणजे कसंही खातो पितो, कसंही उठण्याचं झोपण्याचं आपलं टायमिंग नाही. अनेक वेळा म्हणजे बदलत्या काळानुसार मोबाईलवर आपण बराच टाइम घालवतो. मग हे सगळ्या चुकीच्या सवयी आपण सोडून दिल्या पाहिजेत. वाचन केलं पाहिजे. अवांतर वाचन म्हणजे तुम्ही शाळेत जे अकॅडमिक शिकवताय ह्याच्या बाहेरचं सुद्धा दररोज तुम्ही काय ना काय वाचलं पाहिजे, नवीन ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आज मी नवीन काय शिकू शकतो, आज मी माझ्या व्यक्तिमत्वात माझी आजही सवय आहे, मी रात्री 12ला जरी घरी गेलो तरी 50 पानं पुस्तकाची वाचल्याशिवाय झोपत नाही. माझ्याकडं तुम्हाला सांगायचं 1,00,000 रुपयाची पुस्तकं आहेत जवळजवळ. आणि दररोज वाचनानंच तुमची प्रगती जीवनात होणार आहे. कारण तुम्हाला ज्ञान तुमचं वाढल्याशिवाय तुमचं इन्कम वाढूच शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली, मी जसं संगतीचं सामर्थ्य सांगितलं की असंच एक 3 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलेलो आणि तिथं एक व्यक्ती, प्रभावी व्यक्ती, 200-500 व्यक्तीतनं उठावदार दिसतेच की, 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी, 5-25 तोळं सोनं अंगावर, ग्रँड एंट्री म्हटली की ते लक्ष आकर्षण घेते. तर मी त्या कार्यक्रमामध्ये एक आपला जीवनोदय मिशनचा कर्जतला कोर्स असतोय, त्या कोर्सबद्दल माहिती सांगितलेली. तर त्यांनी मला खाली आलेल्या त्या व्यक्तीने सांगितली, मला हा कोर्स करायचा आहे, ट्रेनिंग करायचं आहे, तुम्ही ह्याचं बुकिंग करा. मग ते त्या कोर्सला आले. तिथं जीवन जगण्याची कला शिकवली जात्या. तर त्या कोर्स नंतर त्यांची आमची मैत्री झाली. ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी 5,000 लोकसंख्येच्या खेडेगावामध्ये 2.5 कोटीचा बंगला बांधलेला होता. आणि त्यांच्या घरी ज्यावेळी बघितलं त्यावेळी 1000 पुस्तकांचं ग्रंथालय होतं. त्यात पैसा आकर्षणाचं रहस्य ह्याच्यावरच 50% पुस्तकं होती. ती व्यक्ती आठवड्याला 3 पुस्तकं वाचायची. त्यावरून मला एक कळलं की केवळ श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. हे सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपणही वाचायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे हे वाचनाचं एवढं महत्व आहे. लक्षात घ्या की ज्यात आपलं भलं आहे, ज्यात आपलं कल्याण आहे, जिथं आपलं हे आहे तिथं मन जात नाही आणि एकरूप तर होतच नाही. आता वाहून गेलेल्या पाण्याला पाणी उतारालाच जात आहे की नाही, तसं माणसाचं मन हे कायम अधोगतीकडेच जात असते. त्याच्या मनाला कायम कसं वाहून गेलेल्या पाण्याचा काहीच उपयोग नाही, पण त्या पाण्याला जर आपण मोटर लावली आणि उलट्या दिशेने वळवलं तर सुंदर शेती होऊ शकते. त्यामुळं तुम्ही कसं हे कायम तुम्हाला जे चांगल्या सवयी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत ते नकोच वाटणार. आता बघा, पहाटे लवकर उठणं चांगली सवय का वाईट सवय आहे? पण मन नकोच म्हणणार. पुस्तक वाचणं चांगली सवय आहे का वाईट सवय आहे? पण मन नकोच म्हणणार. पण तुम्हाला एक महत्वाचं एक सांगतो तुम्हाला, सफलता उन कामों को करने से मिलती नहीं है जिसमें मजा आ रहा हो, सफलता उन्हीं कामों को करने से मिलती है जिनको करने को मन नहीं कर रहा है. पुस्तक वाचायला नकोच म्हणणार, वाचलं पाहिजे. लक्षात आलं काय? तर ह्या पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही हे कराल, मन नको म्हणते आणि तिथेही आनंदच असतोय, पण तो आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. आता एखादा पिक्चर बघताना पहिली 5 मिनिटं तुम्हाला ते काय कळत नाही, त्यावेळी काही इंटरेस्ट येत नाही, पण थोड्या वेळानं ती स्टोरी कळायला चालू झाली की मग आपण तल्लीन होऊन बघतोय. तसं तुम्ही एखाद्या पुस्तकाचं पान उघडला, पहिलं पान उघडला, तुम्हाला ते वाचायला कंटाळा येईल, नको वाटेल, झोप येईल लगेच. म्हणजे ते माणसाच्या मनाचं हेच आहे. पण 5 मिनिटं, एक 4-5 पानं गेला की तुम्हाला त्यात इंटरेस्ट निर्माण व्हायला चालू होईल. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही मनाला तिथं जर थोडंसं हे केला आणि तुम्ही वाचण्यात रस निर्माण केला तर तुमचं आयुष्य घडणार आहे. म्हणून तुम्ही हे करा. आणि शाळेला पण माझी विनंती राहील की तुमचं जे ग्रंथालय मी बघितलं नाही, पण त्यामध्ये तुम्ही असं शाळाबाह्य बघा, वाचनाचं एवढं महत्व आहे की एखाद्या 70-80 वर्षाच्या माणसाने एखादं पुस्तक लिहिलेलं असेल तर त्याच्या आयुष्याची 70 वर्षे त्या पानांवर उमटलेली असतात आणि त्याचा अनुभव आपण तास, 2 तासात, 3 तासात घेत असतोय. म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. आणि हे असे अनेक अवांतर पुस्तकं वेगवेगळ्या कार्यक्रमाला इतर खर्च टाळून आपण त्या पुस्तकांचा संग्रह केला पाहिजे. तीही पुस्तकं मुलांना वाचायला दिली पाहिजेत. कारण गंमत सांगायचं म्हणजे मी अशा अनेक शाळांमध्ये जातो, भेटतो, त्यावेळी मुलं म्हणजे ह्या शूरवीरांचं कार्य, आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण साजरा करालोय, मुलांची चर्चा चालू होती. 6वी-7वीचा मुलगा असं म्हणत होता की सगळंच कसं मार्कांसाठी असेल असं मी म्हणतोय. म्हणजे
की बघा संत तुकाराम 10 मार्काला, शिवाजी महाराज 5 मार्काला. इतिहास ह्या वर्षी एकटा तर मुलगा विचारत होता, ह्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज 5 मार्काला पडणार आहेत का 10 मार्काला पडणार आहेत? ज्यांनी अख्खा महाराष्ट्रात जो देश उभा केला ते एवढ्या मार्कांसाठी पडतीलच कसे? म्हणजे काय, तुम्ही केवळ मार्कांसाठी शिकू नका, त्यांचं कार्य बघा, त्यांचं जगणं बघा. केवळ बघा, मी तर असं म्हणतो, केवळ दाढी आणि मिशी वाढवून छत्रपती शिवाजी महाराज होता आला असतं तर महाराष्ट्रात आज 45 लाख शिवाजी आहेत, पण सगळे बिनकामाचे शिवाजी. बघा की व्यापाराची ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे. केवळ वेलदोड आणि मिरी विकायसाठी ह्या कोकणातनं आलेल्या मुठभर इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, ही व्यापाराची ताकद आहे. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, इतिहासात आपण शिकतोय. पण आपण व्यापार करत नाही, आपण ते शिकत नाही, किंवा ती व्यवसाय शिकणार आपण मुलांना देत नाही. व्यापाराची मानसिकता आपण मुलांच्या मध्ये हे करत नाही. प्रत्येक गोष्टीत आज संधी प्रचंड आहेत. 125-150 करोड ज्या देशाची लोकसंख्या आहे, तिथं केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणं म्हणजे सोन्याच्या खाणीत कोळसा शोधण्यासारखं आहे. तुम्हाला संधी शोधता यायला पाहिजेत. जो शोधू शकतोय तोच साधू शकतोय. आणि मुलांचा एक प्रॉब्लेम कसं की ज्यावेळी बघा, तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळी पुणे शिक्षण पूर्ण करून हे स्वराज्य स्थापनेच्या कामाला पुणे, सुपे, बारामती, इंदापूर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आले प्रदेशात, त्यावेळी ते गोरगरिबांच्या वस्त्यांवरती, तांड्यांवरती फिरले, गोरगरिबांचं दुःख समजून घ्यायला. 1000 गावांची पाटीलकी असणारा माणूस. आणि इथं आमच्या पोरांना म्हटलं काय तर धंदा करा, उद्योग करा, व्यवसाय करा, नुसता तुम्ही फिरू नका. तर ते म्हणतात मी कशाला धंदा करू सर, अजूनही अर्धा गुंठा आहे की, आज मी पाटील आहे, मी देशमुख आहे. आता बघा, विचार करा, कुठलं काम करायला काय लाजायची गरज आहे? तुम्हाला जी गोष्ट आवडत्या, एका ज्याला 90-95% मार्क आहेत त्यांना अवश्य IAS, IPS, MPS सगळ्या पोस्ट काढाव्यात. पण जे आपले अवरेज लोक आहेत, 10वीत 4 टाइम, 7वीत 5 टाइम, ह्यांनी लई घासायची काय गरज नाही. लक्षात घ्या, त्यानं म्हटलं चहा विकायला आवडते, त्याला म्हणायचं घे स्टोअर, दे स्टोअरला लायटर, गॅसला लायटर आणि विक चहा. चहा विकता विकता माणसं कुठे गेली डायरेक्ट. मग चहा विकण्यासाठी चहा विकायची नाही, ती प्राईम मिनिस्टर होण्यासाठी चहा विकायचं आहे अशी म्हणणारे 100 तर तयार होऊ द्या. म्हणजे काय, तुम्हाला मला काय सांगायचं आहे की हे जे आहे व्यावसायिक शिक्षणाची इथनं पुढच्या काळात गरज आहे. तुम्ही कुठलं स्किल तुमच्यात भारी आहे, आज आजूबाजूला बघितलं. आणि गुणवत्ता आणि शिक्षण म्हणजे कसं आहे, शाळेत टॉपला तो विद्यार्थी आत्ता आहे म्हणून तो जीवनाच्या शाळेत यशस्वी होतोय असं नाही आहे. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला आपण बाहेरचं काय ज्ञान देतो. खरं शिक्षण हे बाहेर पण आहे, शाळेच्या बाहेरचं शिक्षण. आणि खरं तर गंमत म्हणून मी सांगत असतोय की पहिल्या बेंचवर बसणाऱ्याला बाई आणि फळा तेवढंच दिसत असते, शेवटच्या बेंचवर बसणाऱ्याला मात्र वर्गात काय चाललंय, आजूबाजूचे काय करायल्यात, खिडकीच्या बाहेर काय चाललंय, सगळ्यांचाच हे असते. मी गमतीनं म्हणतो, आमच्याच जिल्ह्यात आई वडिलांनी मुलाला सांगितलं होतं, बेटा तुला इंजिनियर व्हायचं आहे, तुला भरपूर मार्क पाडायचे आहेत, तुला भरपूर अभ्यास करायचा आहे. पोरांना अभ्यास सोडून दुसरं काय केलं नाही, कुठल्या कधी मनोरंजनाच्या स्पर्धेत भाग घेतला नाही, कुठं भाषणाचा भाग घेतला नाही, कुठल्या खेळात भाग घेतला नाही, अभ्यास सोडून दुसरं काहीच केलं नाही. पोरग्यानं 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं, 12वी झालं, दुसरं काही न करता सरळ मार्गी हे करून आपल्या जिल्हा परिषदेमध्ये ते एक कारकून म्हणून नोकरीला लागलं. जे 60-70% वालं होतं ते जरा थोडंसं डिग्री पूर्ण केलं आणि MPSC ची परीक्षा पास झालं आणि त्याच जिल्हा परिषदेमध्ये CEO म्हणून आलं ते. आणि जे सगळ्यात टुकार 35% वालं होतं, कायम कुठलं एक URची इलेक्शन सोडलं नाही, शाळेतलं हे सोडलं नाही, कायम सगळ्या ह्याच्यात खेळात टॉपला असणारं ते पुढे जाऊन आमदार झालं आणि त्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून आलं. आता क्लार्क साहेब शिव साहेबांना सलाम करायला आणि शिव साहेब पालकमंत्र्यांना सलाम करायला उठून खुर्ची दिल्यात. गुणवत्ता ही शेवटी लागते, लक्षात घ्या. म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता म्हणजे काय, तुम्ही केवळ मार्कांसाठी हे म्हणजे गुणवत्ता नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं किती बोललं तरी कमीच आहे, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो, तुम्हाला जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं काम करण्याबरोबर लव वर्क आणि ब्लेस ऑल हा गुण तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मन लावून काम करा आणि सर्वांचं भलं व्हावं असं चिंतन करा. तुम्ही सर्वांचं भलं व्हावं असं जर चिंतन कायम तुमच्या मनात असेल, सर्वांना चांगलं मार्क मिळवावेत, सर्वजण टॉपला जावेत, सर्वांची प्रगती व्हावी, हा विचार तुम्हाला आयुष्यात खूप मोठा करत असतो. लक्षात घ्या की
जीवनात पैसा जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा काकणभर अधिक पुण्याची गरज आहे. तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही किती व्रतवैकल्य केला, किती उपास तपास केला, किती गंडजोरे बांधला, किती जपमाळ जोरात वाढला, तुम्ही आडवा पट्टा मारला का लांबडा पट्टा मारला, ह्यापेक्षा तुम्ही सातत्यानं विचार कसं केला, तुम्ही बोलला कसं आणि तुम्ही वागला कसं, ह्याच्यावरच तुम्हाला येणारे सुखदुःख ठरलेले असतात. नियती नशीब बिशीब काय आबाळातनं पडत नाही किंवा जमिनीतनं उगवत नाही. आपण आपलं विचार उच्चार आणि कर्म ह्याद्वारे निसर्ग नियमाला गती देतोय. ते गतीतनं जी निर्मिती होते ती म्हणजे नियती असत्या आणि आपणच निर्माण केलेली आपलीच शुभ किंवा अशुभ नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत असते. म्हणजे बघा, तुम्ही आरशासमोर उभा आहे, आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल, आरशातल्या प्रतिमेला तुम्ही नमस्कार केला, तेही प्रतिबिंब तुम्हाला नमस्कार करेल, त्या प्रतिमेला हात उगारला तर तेही तुम्हाला हात उगारेल. तसं तुम्ही ज्या जगात राहताय ते जग म्हणजे तुमचा आरसा आहे. तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा का हो म्हणेल, तुम्ही अरे म्हटला, दुसरा का रे म्हणेल, तुम्ही कुणाला मान दिला तुम्हालाही मान मिळेल, तुम्ही कुणाचा अपमान केला तुमचाही अपमान होईल. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं तुम्ही विचार करता, बोलता आणि वागता त्याच पद्धतीनं तुम्हाला निसर्गाकडनं प्रतिसाद मिळते. लक्षात घ्या, हा एक निसर्गाचा अटळ नियम आहे, ते सगळ्यांना लागू आहे. ह्या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाला लागू आहे की कुठली पोस्ट असो काय असो, निसर्ग नियम कधी चुकत नाहीत. तुम्ही जे द्याल तेच मिळणार, जसं द्याल तसंच मिळणार आणि ज्या क्वालिटीचं द्याल त्या क्वालिटीचंच मिळणार. तुम्ही त्रास द्याल कुणाला, तुम्हाला त्रास 100% मिळणार. मिळणार म्हणजे मिळणार. हे जीवन जगण्यासाठी फार क्लिष्ट नियम नाही आहेत, हे एकदा तुम्ही समजून घ्या. म्हणून तुम्ही इतरांप्रती तुमचा कसा भाव आहे, तुम्ही सहकारी शिक्षकांच्या बद्दल पण एकमेकांबद्दल भाव कसं ठेवता, तुमचा जो भाव आहे, जो तुमचा भाव आहे ती तुमची किंमत आहे. म्हणून हा बात तो बात जगात परिपूर्ण परफेक्ट कुणी नाहीये. म्हणजे कुणी असं म्हणू पण शकत नाही मी परफेक्ट आहे म्हणून. एखाद्याच्यात 8 बाद गुण असले 2 तरी चांगले गुण असतातच. म्हणून सातत्यानं दोष बघून काव काव करणारे डोम कावळे होण्यापेक्षा गुण पाहणारे राजहंस व्हा. प्रत्येकातला गुण बघा, मी बाजूच्याकडं काय शिकू शकतोय, अहंकार थोडा बाजूला ठेवा. आणि कसं आहे, प्रत्येकाच्या शरीराच्या जशा गरजा आहेत तसं माणसाच्या मनाच्या पण गरजा आहेत. कौतुक आणि मोठेपण, कुठल्याही मोठ्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं आणि त्याला मोठेपण दिला, तो तुम्हाला हलका होणार, तुम्हाला उचलायला सोपा. म्हणून तुम्ही प्रत्येकाचं कौतुक करा, मोठेपण द्या, तर तुम्हाला जीवनात प्रगती करण्याचा हे मार्ग आहे. आता तुमच्यापैकी एखादा शिक्षक चांगलं काम करत असेल तर त्याच्यातलं काय बाद गुण शोधून त्याची चर्चा करत बसण्यापेक्षा तुम्ही त्याच्याकडनं मी काय शिकू शकतो, ऍक्सेप्ट गुड इन अदर्स. तुम्ही दुसऱ्यातल्या चांगुलपणाचा स्वीकार केला, तुम्हाला प्रेरणा मोटिवेशन मिळणार, जीवनात पुढे जायला हे मिळणार. आणि त्याच्याबद्दल वाईटच बघितलं, आता कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसते म्हणून ते पिवळं असते काय, तुम्ही जशा प्रकारचा चष्मा ज्या दुर्बिणीतनं बघणार आहे आणि तुम्ही ह्यो असाच आहे असं म्हणून जर ग्रह करून ईश्वर बसला तर तुमची जीवनात कधीच प्रगती होणार नाही. तर तुम्हाला प्रगती करण्यासाठी हे प्रत्येकाचे चांगले गुण घेणं आवश्यक आहे. मी तर उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकात गुरुला शोधत असतो. एवढा लहान मुला सुद्धा गुरु असते, दारोडा सुद्धा गुरु असते. तो सांगत असतोय तुम्हाला, मी बघ माझी काय अवस्था झाली आहे म्हणून तू इकडं येऊन या मार्गाला येऊ नकोस. म्हणजे काय आहे थोडक्यात की प्रत्येकाकडनं हे चांगलं ते आपण घेत राहूया. आणि ही जी विश्व प्रार्थना आहे, माझं तर म्हणणं आहे की ती तुम्ही शाळेत पण सुरू करावी. कारण ह्या प्रार्थना ही कुठल्या जातीची धर्माची पंथाची नाही आहे. की ह्या प्रार्थनेमध्ये काय सांगितलेलं आहे की भक्ती आणि उपासना कशी करायला पाहिजे, चांगलं सातत्याने चिंतन करा हे म्हणजे ध्यान करणं आहे, चांगली इच्छा करा हे म्हणजे प्रार्थना करणं आहे, चांगलं बोला हे म्हणजे भजन करणं आहे आणि हातानं चांगलं काम करा हे म्हणजे पूजन करणं आहे. की ह्या जगामध्ये तुम्हाला जीवनात बरंच चांगलं मिळण्यासाठी जिथं पैसा काम करत नाही तिथं पुण्याची गरज असते. चांगली बायको मिळणं, चांगली मुलं बाळा जन्माला येणं, घरात चांगलं आरोग्य असणं, सुख शांती समाधान असणं, किती कोटी दिलं तर चांगली बायको मिळू शकते. पैशाचं ते सामर्थ्यच नाही आहे, ते पुण्याईचं काम आहे. आणि हे अगणित पुण्य आहे. म्हणजे ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती नाही, लई चांगली शरीर यष्टी नाही, लई चांगली बुद्धी नाही, अशा पण माणसाला अगणित पुण्यप्राप्तीचा मार्ग कुठला, तर जितक्या पोटतिडकीनं तळहातावर तळहात घासून तुझे तळपट व्हावं म्हणून शाप देतो, तेवढ्या पोटतिडकीनं सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून ओठातनं नाही, पोटातनं तुम्ही प्रार्थना म्हणा. कारण बघा, शुभ इच्छा धारण करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. दुसऱ्यांच्या दुःखानं जे आनंदित होतात ते दानव आहेत, दुसऱ्यांच्या दुःखानं जे दुःखी होतात ते मानव आहेत आणि दुसऱ्यांच्या सुखानं जे सुखी होतात ते देव जाणावेत. जगात
म्हणजे जगात दानव प्रचंड संख्येने आहेत, मानवांची संख्या अत्यल्प आहे, देवांची संख्या एकदम नगण्य आहे. त्यासाठी शुभ इच्छा धारण करणं आवश्यक आहे. दुसरा आनंदी झाला बघा, दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदात अवघड आहे. तुम्ही प्रगती केला, किती जणांना आनंद होते? फोर व्हीलर गाडी नवीन आणला, किती जणांना आनंद होते? पेढा गोड लागत नाही. म्हणजे कसं आहे, नुसताच भलं व्हावं असं म्हणून उपयोग नाही, पण ही सातत्यानं म्हणण्यानं आणि ती ऊर्जा निर्माण करण्यानं कालांतरानं तुम्हाला खरंच वाटायला लागते याचं भलं व्हावं. आणि त्याचं भलं व्हावं असं ज्यावेळी वाटायला लागते त्यावेळी तुमचं पहिल्यांदा भलं झालेलं असते. दुसऱ्याप्रती द्वेष, मत्सर, तिरस्काराची भावना किंवा त्या दुसऱ्याला मार्क पडू नयेत, मलाच एकट्याला पडावं, हे जे मुलांच्यात सुद्धा भावना असली तर ती भावना तुम्हाला आयुष्यात यश मिळवून देत नाही. सर्वांना सर्व काही मिळू दे, हे जे उदात्त आणि व्यापक विचार आहे. सर्वांना हा शब्द ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याला एंड नाही आहे. यात सगळं पूर्ण विश्व व्यापलं जाते आणि त्या विश्वाची सगळी कृपा तुमच्यावर होते, असं या पाठीमागं सायन्स आहे. या प्रार्थनेत या चारही गोष्टी आहे. पुण्य कशाने मिळणार आहे? तुम्ही सगळ्यांनी एक माझं वाक्य कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा, की तुम्ही करत असलेला प्रत्येक वाईट विचार, तुम्ही बोलत असलेला प्रत्येक वाईट शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक वाईट कर्म हे तुमच्यावरच वाघासारखं झडप घ्यायला टपून बसलेलं आहे. आणि हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही केलेला प्रत्येक चांगला आणि शुभ विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक चांगला शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक सत्कर्म हे हजारो आणि लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं तुम्ही हे कायम लक्षात ठेवून तुम्ही जर जीवन जगायला सुरुवात केली तर हे जगणं खूप सुंदर आहे. जगणं आनंददायी कधी होईल लक्षात घ्या. तुम्ही पण सगळेजण शिक्षक लोक लहानपणापासून तुम्ही आठवा तुम्हाला किती जणांनी मदत केली आणि अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या मिळालेल्या आहेत, पण आपण तेच मोजतो जे आपल्याला मिळालेलं नाहीये. तुम्ही आज संध्याकाळी कागद आणि पेन घेऊन यादी करा तुम्हाला जीवनात चांगलं चांगलं काय मिळालेलं आहे. मी शाळेला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतनं मी शाळा शिकलेलो आहे. कमवा आणि शिका, आम्हाला कपडे सुद्धा मिळायचे नाहीत एवढ्या म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत. पण त्यावेळी मी निश्चय केलता, दृढ निश्चय, मी आयुष्यात गरीब राहणार नाही. तुम्ही जसा संकल्प, मानवी शरीर म्हणजे एक विस्मयकारक रसायनशाळा आहे. तुमच्या मनात असंख्य रासायनिक प्रक्रिया शरीरात घडत असतात आणि ते तुमच्यावर प्रभाव पाडत असतात. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांचा तुम्ही जर विचार करत नसला तर ते विचार मात्र तुमचा विचार करत असतात आणि जसं तुमचं विचार तसंच जीवन घडत किंवा बिघडत असते, तसाच जीवनाला आकार प्राप्त होत असते. विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, अगर किसी चीज को तुम कायनात से चाहो तो पूरी दुनिया उसे मिला देने में लग जाते. म्हणून तुम्ही तुमची दुर्दमी इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचं जे काही जीवनातलं पहिलं एक ध्येय तुमचं फिक्स असलं पाहिजे, मला जीवनात काय व्हायचं आहे. आणि तुम्हाला संगत म्हणजे आई वडिलांना सुद्धा तुम्ही पालक मीटिंगमध्ये हे सांगितलं पाहिजे की मुलाला तुम्ही मोठं स्वप्न दाखवा. आपल्या भारतीय लोकांचा एक प्रॉब्लेम आहे की आपली स्वप्न खूप छोटी छोटी आहेत. म्हणजे म्हणून तर आपल्यात मोठं काय क्रांतिकारी घडत नाही. युट्यूब सारखा एखादा जर शोध लागला काय आपल्याकडनं, म्हणजे चीन, जपान या सगळ्या देशामध्ये पोरगं 4थीतनं 5वीला गेलं की त्याला सगळं सांगितलं जातं, ही तुझी बॅग भरून दिली, आता तुझं तू कमव आणि शिक. आपल्या तिथं 30 वर्षाचं पोरगं झालं तरी अजून आई वडीलच त्याची फी भरायला शाळेची. म्हणजे मी मुलांना बी कायम सांगत असते, तुम्ही घेतलेलं ज्ञान किती आहे, हे किती आहे, हे जर तुम्हाला तपासून बघायचं असेल तर तुम्ही बापाच्या पैशावर जगायचं पहिला सोडून द्या. तुम्ही पहिला मार्केटमध्ये फिरा, जगातलं जग समजून घ्या काय आहे ते, मग तुम्ही खऱ्या अर्थानं जीवनाच्या शाळेत सक्सेस होणार. आणि तुमच्या जीवनातलं एक तर आयुष्य मर्यादा कमी झालेली आहे, भेसळयुक्त खाणं आणि त्याच्यामुळे 60-70 वर्षाची आयुष्य मर्यादा झालेली आहे. पूर्वीसारखं कोण 100 वर्ष जगत नाही. आणि मुलांना तुम्हाला एक सांगणं आहे की आजी आजोबा आता शहरात हे तर दुर्मिळच झालेलं आहे. 2 फ्लॅट सिस्टीम मध्ये तिथं आई वडिलांना जागाच नाहीये. तर आमचा तो काळ होता, आम्हाला आजी गोष्टी सांगायच्या. म्हणजे ह्यांच्या जवळ कधी तर तुम्ही बोला, तुम्ही ज्यावेळी घरी जाल त्यावेळी त्यांच्याशी बोला, त्यांना गोष्ट सांगा म्हणून सांगा. त्यांच्या काळचं ते सगळं जीवन तुम्ही अनुभवून बघा. काय तुम्ही कायम त्या मोबाईलमध्ये आणि ह्याच्यामध्ये बसत असताय. तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्यानं तुम्हाला तो 1000 पटीने मिळते. या ब्रह्मांडाचा हा नियमच आहे की तुम्ही जे द्या, म्हणजे निसर्गाकडे तुम्ही काय बी मागा, सगळं उपलब्ध आहे. तर तो तुम्हाला कधी देतोय माहितीये काय, त्याच प्रकारची छोटीशी गोष्ट तुम्ही पहिला या निसर्गात द्यायला पाहिजे. निसर्गाकडे म्हटलं तुम्ही जंगल तयार करून पाहिजे. निसर्ग काय म्हणणार, एक बी दे, तुला जंगल तयार करून देतो. भरपूर शिव्या पाहिजे असतील, एक शिवी देऊन बघा. म्हणजे काय आहे, या निसर्गात तुम्ही जे द्याल ते 1000 पटीनं द्यायची क्षमता आहे. एक ज्वारीचा दाणा पेटला 1000 दाण्यानं भरलेलं कणीस आहे.
एक आंब्याची कोय पेरला 4,000 आंबे येणार. जे पेराल तेच उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवणार नाही. मग तुम्ही आपण काय द्यालोय मुलांना? शिक्षकांना सुद्धा माझं हे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे मुलांच्यात पेरणार आहे तेच उद्या उगवणार आहे. म्हणून तुम्ही पहिल्यांदा अपडेट राहिलं पाहिजे, रोज नवीन ज्ञान शिकलं पाहिजे. आणि आम्ही आमच्या व्यवसायात करतो ते तुम्ही केलं पाहिजे. DSI म्हणजे माझे युट्यूब चॅनल आहे, युट्यूबला व्हिडिओज पण आहेत. डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट, दररोज एक नवीन सुधारणा. मी काय करू शकतोय, एक तुम्ही ग्रुप करा सगळ्या शिक्षकांचा आणि प्रत्येक जण रोज काय वाचलं आणि मी रोज आज नवीन काय शिकलो हे तुम्ही त्या ग्रुपवर टाकायला चालू करा. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये हे सगळे चालू केलेलं आहे. म्हणजे दररोज शोधायचं काय DSI, रोज एक सुधारणा मी माझ्यामध्ये काय करू शकतो. जसं इथं कामाच्या ठिकाणी तुम्ही करता, तुम्ही घरी पण करू शकता. रोज एक सुधारणा. तुम्ही बघा, रोज एक नवीन चांगली सवय आत्मसात करून गेला तर एका वर्षामध्ये 365 चांगल्या सवयी तुम्हाला लागतील. रोज एक बाद सवय शिकत गेला, 365 वाईट सवयी लागतील. म्हणजे हे एक महत्वाचं आहे. तुम्ही असा एक ग्रुप करून नवीन ऍक्टिव्हिटी, एनर्जी क्रिएट करणाऱ्या गोष्टी करा. निश्चितच ह्या संस्थेचं नाव पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकिक होईल याचा. आणि हे सगळं होण्यासाठी हे सामर्थ्य आपल्यातच आहे. पण आपण कुठल्याही प्रकारे आपल्याला कमी समजायचं नाही. आपण नवीन ज्ञान जेवढं घेतो, ज्ञानानंच माणूस मोठा होतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना आपण बघितलंय. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहेत, गरीब आहे, माझी परिस्थिती नाही म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. ज्यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार म्हणजे त्यांचे कार्य हे संपली, त्यावेळी फक्त एक बॅग घेऊन ते बाहेर पडले. पण ज्यावेळी APJ अब्दुल कलामांचा मृत्यू झाला त्यावेळी खेडोपाडचा माणूस सुद्धा रडला. हे त्यांचं कर्तृत्व होतं. ज्ञानानंच माणूस मोठा होते. म्हणून तुम्ही ज्ञान घेण्याचा कायम तुम्ही प्रयत्न कायम राहिलं पाहिजे. दररोज नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. केवळ मार्कांसाठी गुण वाढवण्यासाठी न शिकता ज्ञान वाढवण्यासाठी शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिकलंच पाहिजे, शिक्षकांनीही कायम शिकलं पाहिजे. कारण मी बऱ्याच शिक्षकांना भेटतो त्यावेळी बऱ्याच शिक्षकांचा एक समज कसा असतोय, सगळं शहाणपण घेऊनच मी जन्माला आलोय आणि मला काय आता शिकायची गरज नाही. शिक्षण पूर्ण झालंय, माझी अमुक डिग्री झाल्या म्हणून तिथं जर तुम्ही शिकणं बंद केला तर कधी तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. तुम्ही त्या क्वालिटीचं शिक्षण मुलांना देऊ शकणार नाही. तर एवढीच एक विनंती राहील. तर आज ह्या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केलात आणि जे काही मला विचार मांडण्याची संधी दिली, तुमच्या सर्वांचा मी अत्यंत खोल अंतःकरणापासून कृतज्ञ आहे. आपण एक विश्व प्रार्थना घेऊ आणि ह्याचे समारोप करूया. थँक्यू, धन्यवाद. एक विश्व प्रार्थना सर्वांना माहिती असेलच. माझ्यासोबत सर्वांनी ज्यांना पाठ आहे त्यांनी म्हणायचे. ह्या पॉझिटिव्ह विचारांचं या ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपण करायचं आहे की जेणेकरून इथं पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट होईल. की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम खात खंड राहू दे. थँक्यू, धन्यवाद.